आपली मुले हे आपले अत्यंत नाजूक असे भावविश्व असते. आपल्याला काहीही झाले तरी चालते, पण मुलांना जरा खर्चटले तरी दिवसभरात 4 फोन आपले घरी असतात. मुलांचे संगोपन, शिक्षण त्यांच्यासाठी आईबाप खस्ता काढतात, स्वतःला विसरून जगतात. कारण मुले हेच त्यांचे विश्व असते. अनेकदा मुलांच्या आयुष्यात खडतर काळ येतो, त्यांनाही संघर्षाला सामोरे जावे लागते. अचानक आलेली संकटे, शिक्षणातील अडथळे, मनासारखे यश न मिळणे, ह्या गोष्टींमुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. अनेकदा मग त्यातूनच पुढे वाईट संगती, सतत घराबाहेर राहणे हे नकळत घडू लागते. आपल्या मुलांना दीर्घायुष्य लाभावे आणि त्यांचे आयुष्य सुखाचे जावे, त्यांच्या आयुष्यातील अडचणी कमी होऊन त्यांना मार्ग मिळावा, ह्यासाठी दत्तगुरूंनी एका अत्यंत प्रभावी स्तोत्राची रचना केली आहे आणि ते म्हणजे बालाशीष स्तोत्र. सहज, सुंदर आणि तितकेच सोपे असे हे स्तोत्र मुलांच्या आई वडिलांनी, कुणीही किंवा दोघांनीही रोज निदान एकदा जरी म्हणावे. हे मुलांची रक्षा करणारे कवच आहे. रोज एकदाच म्हणावे, पण त्यात सातत्य ठेवावे. आपले वेळेप्रमाणे म्हणावे. कुठलेही स्तोत्र पठण किंवा उपासना मनापासून असेल तरच फळते. कसे तरी उरकून टाकल्यासारखे काहीच म्हणू नये. निदान त्या देवतेचा अपमान तरी होणार नाही. कारण जिथे भाव नाही तिथे देव कसा बरे असेल. कसलीही पीडा, अनारोग्य, ग्रहपीडा किंवा भूत पिशाच पीडा, करणी बाधा, वाईट नजर अशा अनेक दोषातून मुक्त करून मुलांचे रक्षण करणारे असे हे अत्यंत दुर्मिळ स्तोत्र आहे. हे स्तोत्र पुढील प्रमाणे आहे. ओम स्वांशेनेदं ततं येन सत्वमीशा त्रिनंदन मुंच मुंच विपद्भ्यो मुं रक्ष रक्ष हरे शिशुं प्रातर्मध्यं दिने सायं निशी चाप्यवसर्वथा दुर्दृग्गो धूलीभूतार्थी ग्रहमातृग्रहादिकान् छिन्धि छिन्ध्यखिलारिष्टं कमण्डलवरिशूलधृक त्राहि त्राहि विभो नित्यं त्वद्रक्षालङ्कृतं शिशुं सुप्तं स्थितं चोपविष्टं गच्छन्तं क्वापि सर्वतः भो देवावश्विनावेश कुमारे वामनामयः दीर्घायुरस्तु सततं सहवोजो बलान्वितः. इति श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती विरचिता श्री दत्त पुराणांतर्गतं बालाशिष स्तोत्रम् अत्रीनंदनार्पणमस्तु.